बरेचसे जे यंगस्टर आहेत त्यांना असं वाटतं की आता आम्ही एका चांगल्या पोझिशनवरती आहोत, स्टेटसवर आहोत, तर आम्हाला आता सध्या याची गरज नाही. तर अशा लोकांना तुम्ही काय सजेशन द्याल? माझं नाव संदीप मेंडू. आम्ही कांदिवलीवरून आलोय. सो आज आम्ही फॅशन कन्सल्टन्सी मधून पद्मजा कुलकर्णी मॅडमकडून DMIT सर्व्हिसेस आम्ही अवेल केलं. ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप छान होता. ज्या पद्धतीने फिंगरप्रिंट्स घेतले आणि तिथून आमचा जो कॉन्व्हर्सेशन चालू झालाय, आमचा एक्सपिरियन्स खूप छान होता. आणि ज्या पद्धतीने आम्ही काउन्सिलिंग केलंय तो खूप आपुलकीने आणि खूप डिटेलमध्ये एक्सप्लेन केला आणि खूप काही गोष्टी आम्ही आमच्या रिअल लाईफमध्ये लिंकेज करण्याचा प्रयत्न पण केलाय. आणि ह्या काउन्सिलिंग मधून जे काही आम्ही लर्न केलंय, शिकलंय, जे ऍडवाइजेस मॅडमनी किंवा सरांनी दिले त्याचे आपण इम्प्लिमेंट करण्यासाठी लाईफमध्ये प्रयत्न करू आणि डेफिनेटली लाईफमध्ये चेंजेस आणण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. मॅम, तुम्हाला कसं वाटलं ओव्हरऑल काउन्सिलिंग? खूप छान वाटलं आणि हे एक ग्रेट डिसिजन होतं आमचं असं वाटतं आम्हाला. ओके. आणि हे रिव्ह्यू घेऊन, हे तुमचं सजेशन्स आणि हे सगळं घेऊन पुढे लाईफमध्ये खूप चेंजेस, इम्प्रूव्हमेंट होईल, पॉझिटिव्ह चेंजेस होईल आणि लाईफचं ग्राफ थोडंसं वरती जाईल असं मला वाटतं. ओके. त्याबद्दल थँक्यू सो मच पद्मजा मॅम आणि राज सर. ओके. तुम्हाला याचा फायदा होईल दोघांना वाटते काउन्सिलिंगचा? या हो, डेफिनेटली फायदा होईल आणि फायदा करून घेण्याचा आम्ही प्रयत्न करू. ओके. ओके. संदीप सर आणि विद्या मॅम, तुम्हाला काय वाटतंय की बरेचसे जे यंगस्टर आहेत त्यांना असं वाटतं की आता आम्ही एका चांगल्या पोझिशनवरती आहोत, स्टेटसवर आहोत, तर आम्हाला आता सध्या याची गरज नाही. तर अशा लोकांना तुम्ही काय सजेशन द्याल? सो माझ्या मते लाईफमध्ये कोणी एज प्रमाणे काही परफेक्शन किंवा एक सॅच्युएशन नसतं. हां. लाईफच्या प्रत्येक स्टेजमध्ये तुम्हाला ॲडवाइसची गरज आहे आणि तुम्हाला स्वतःला अॅनलाइज करायची गरज आहे. बरोबर. सो बाय दिस या सर्व्हिसेस प्रमाणे लोक स्वतःला रिअनालाइज करू शकतात आणि इन केस इफ दे आर गोइंग द रॉंग डायरेक्शन दे कॅन बेसिकली कम ऑन ट्रॅक आणि आपल्या DMIT नुसार, आपल्या सोयीनुसार आपल्या फोकस करू शकतात. बरोबर बरोबर बरोबर. मॅम, तुम्हाला काय वाटतं? या गोष्टीमध्ये तुम्हाला फायदा म्हणजे असं वाटतं की आपल्याला काही गोष्टी कळल्या, कुठल्या गोष्टी? मी बोलते एक तर पर्सनल लेवलवरती खूप काही गोष्ट घडले ज्याने म्हणजे माझ्या रिलेशनशिपमध्ये पण फायदा होईल आणि प्रोफेशनली पण बघितलं तर प्रोफेशनली पण मला म्हणजे करिअर वाईज ऑर एल्स म्हणजे एज्युकेशन, अकॅडमिक्स, तुमच्या एज अनुसार ते काय तुम्हाला ऍप्लिकेबल आहे ते तुम्हाला फायदा होईल असं मी सांगते. राईट राईट राईट. आणि अजून एक गोष्ट, ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की हजबंड वाईफला सोबत जर केला हा कन्सल्टन्सी किती हेल्पफुल होईल ही गोष्ट पण आम्ही आज रिअलाइज केलं. राईट राईट राईट. ओके. सो थँक्यू व्हेरी मच सर. तुम्ही वेळात वेळ काढून ही टेस्ट केली आणि तुमचा फीडबॅक दिला. आणि जर तुम्हाला फ्युचरमध्ये काय हेल्प लागते तर पद्मजा मॅडम आहेत आणि आमची संपूर्ण टीम आहे. तुम्ही नेहमी कधीही आम्हाला कॉल करू शकता. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू.